या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रवी किरण प्युअर व्हेज, एकलहरे, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे। डोके साहेब, दरवर्षी आपला हा जो उरूस असतो श्यामदार बाबा देवस्थानचा एकलहरेचं हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे। राज्यभरातून भाविक भक्त येत असतात, काय सांगा? खरं पाहिलं तर हा 150-200 वर्षापासूनचा चाललेला हा उत्सव या वर्षी देखील मोठ्या आनंदाने या ठिकाणी साजरा झालेला आहे। गेली 7 दिवस हनुमान मंदिराच्या प्रांगणामध्ये सप्त्याचं नियोजन असतं आणि सप्ताह झाल्यानंतर आजचा हा काल्याचा दिवस झाल्यानंतर संध्याकाळी 6 वाजता आपला संदलचा कार्यक्रम असतो। त्यामध्ये सर्व हिंदू महिला डोक्यावरती कलश घेऊन बाबांची चादर घेऊन या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी मुस्लिम बांधव त्या ठिकाणी सगळा आमचा स्वागत करून या ठिकाणी फात्या पाडून यावरती चादर चढवली जाते आणि मोठ्या आनंदाने हा उत्सव या ठिकाणी साजरा होतो। अध्यक्ष साहेब, इनामदार साहेब, काय सांगाल? सगळे लोक गुन्ह्या गोविंदाने गंगा जमुना की तहजीब म्हणतो आपण, त्याप्रमाणे आणि एक इन्सानियत म्हणतात ना, सगळ्या लोकांमध्ये इन्सानियतचं जे काय संबंध दिसत होतो, काय सांगाल? हा जो आनंदाचा क्षण आहे त्याबद्दल काय? पीर श्यामदार बाबांनी वंश परंपरांनी जे आम्हाला ह्या गावामध्ये स्थान दिलं आणि ज्यांच्यामध्ये आम्हाला स्थान मिळालं ते आमचे हिंदू बांधव यांनी आजपर्यंत कधीही आमच्याकडं दुर्लक्ष केलं नाही। ते नेहमीच आम्हाला म्हणजे काय सख्या भावासारखे आम्हाला आपुलकीची वागणूक देतात, प्रेम देतात आणि आमच्यापेक्षा जे आमचे पीर श्यामदार बाबा यांच्यावर जी त्यांची श्रद्धा आहे ती श्रद्धा अपार आहे। आज बघायला गेलं तर जवळजवळ नाही का 2-3 वर्षापूर्वी ह्या दर्गाचा जीर्णोद्धार झाला। त्याच्यामध्ये ह्या गावातल्या बहुतेक तरुणांनी इतकं मोठं योगदान दिलेलं आहे साहेब, तुम्हाला काय सांगायचं का ह्या लोकांनी आपल्या घराकडे बघितलं नाही, आपल्या शेतीकडे बघितलं नाही आणि त्यांनी त्यातून जे काय म्हणजे काय ह्या गावाने एक आदर्श दाखवला जगाला, आपल्या महाराष्ट्राला। तो मी म्हणतो ना, न भूतो न भविष्य, इतका मोठा आदर्श या लोकांनी दिला। आज जवळजवळ नाही काय तर साहेब मंदिराचा जीर्णोद्धार, त्याच्या बाजूला त्यांनी रिंग टाकून जे काय म्हणजे काय काम उचललेलं आहे, तिथून ते पार कमानीपर्यंतच्या पायऱ्यापासून तर खालपर्यंत कॉन्क्रीटचा रोड, तिथून पुढं डांबरीकरण, तिथं वरती बघायला गेलं तर त्या याच्या भोवती गार्डन बनवलं, पाण्याची व्यवस्था केली। ह्या गावानी ह्या देवावर जो विश्वास दाखवलेला आहे ना, तो खरोखरच माझ्या मते इतर कोणत्याही ठिकाणी अशी एवढी मोठी भक्ती ह्या हिंदू बांधवांची कोणत्या दर्गावर किंवा कोणत्या याच्यावर असेल असं मला तरी वाटत नाही। पण ह्या गावाने जे काय आज जवळजवळ नाही काय तरी माझं वय 70च्या जवळपास आलंय। ह्या 70 वर्षामध्ये कमीत कमी 65 वर्षापासून मला 65 वर्ष ह्या गावचा इतिहास माहिती आहे। माझ्या वडिलांपासून, माझ्या आजांपासून त्यांनी जे काय म्हणजे काय या गावामधून जो वावर त्यांचा संगत सोबत होती त्यांची, तर त्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलेलं आहे का ह्या गावाने नेहमीच बाबावर पहिल्यापासून प्रेम केलेलं आहे आणि आजही ते प्रेम करतात। आणि ते बघितलं तुम्ही, आज तुमच्या डोळ्यांनी बघितलं का हा रोड गजबजलेला होता, जवळजवळ रोड पर्यंत म्हणजे काय पब्लिक होती। या ठिकाणी महिलांनी डोक्यावर कलश घेऊन बाबाची चादर, शेरणी, नारळ वगैरे सगळं घेऊन ते इथपर्यंत आले आणि त्यांनी म्हणजे काय ह्या बाबाचं ज्या पद्धतीने म्हणजे एक आदर आणि एक आस्था दाखवली, मी धन्य आहे या गावाच्या समोर। डोके साहेब, यात्रा जी सुरू होते, आज संदलचा कार्यक्रम संपन्न झालाय, उद्यापासून यात्रेचं स्वरूप कसं असणार आहे? किती दिवस यात्रा? उद्यापासून आज संदल झालाय, उद्यापासून 2 दिवस बैलगाड्याची यात्रा आहे। जवळजवळ 400 बैलगाडा मालकांनी यामध्ये भाग घेतलाय। सकाळी 9 वाजता घाट चालू होईल आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या घाटाचं कामकाज चालू राहील। त्यामध्ये देखील अनेक पंचक्रोशीतील अनेक महिला भगिनी त्या ठिकाणी येत असतात। या वर्षीची म्हणजे थापलिंग यात्रा झाल्यानंतर या वर्षीची दुसरी यात्रा म्हणजे श्यामदार बाबाची यात्रा आणि पंचक्रोशीत ही पहिलीच यात्रा असल्यामुळं त्या ठिकाणी भरपूर अशी गर्दी होती आणि या तसं पाहिलं तर हे ग्रामदैवत म्हणून आम्ही मानतो। जरी दर्गा जरी असला तरी आमचा हिंदू बांधव पहिल्यापासून या बाबांना
आमचं ग्रामदैवत मानलं जातं. त्यामुळं आमची आता साहेबांनी सांगितलं की श्रद्धा, खरं तर त्यांच्याही पेक्षा कदाचित कणभर आमची श्रद्धा जास्त असेल. म्हणजे हा आमचा एक विश्वास. आणि या क्षमाधरबाबावरती क्षमाधरबाबांनी जे आमचं नेहमीच संरक्षण केलेलं आहे. म्हणजे आमच्या इथं कुठल्या घटना गावावरती कुठलंच आजपर्यंत संकट आलेलं नाही. म्हणजे एवढं पूर येऊ द्या, महापूर येऊ द्या, चोऱ्या माऱ्या होऊ द्या, आज बिबट्याचा एवढा मोठा हे चालू आहे, तरी सुद्धा आमच्या गावामध्ये मानुष्यहानी आजपर्यंत कधी झालेली नाहीये. म्हणून आमचे जे लोक आहेत सगळी ती मागांनी सांगितलं की जवळजवळ 80 लाखाचं काम आम्ही त्या ठिकाणी मंदिराचं केलेलं आहे. त्यामध्ये आम्ही हे पाहिलं नाही की हा मंदिर बाबा की मुस्लिमांचा आहे की हिंदूंचा आहे, असं न पाहता आम्ही एकत्रितपणे ते काम त्या ठिकाणी केलंय. बरं, असंही नाही की त्यांच्याकडे आम्ही जास्तीच मानधन मागितलं, असं नाही. आमच्याकडून जेवढं हिंदूंच्या बाबतीत जेवढं झालंय तेवढं 70-80 लाखाचं काम त्या ठिकाणी आपण पाहिलंय. की गार्डन असू द्या, त्यांनी सांगितल्याप्रमाणे पायऱ्या असू द्या, हायवे पर्यंत डांबरी रोड असू द्या, सगळं काही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. त्यामुळं या गावाची या बाबांवरती खूप श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेपोटीच आज 150-200 वर्षापासून हा उत्सव मोठ्या आनंदाने हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानलं जातं आणि हा उत्सव या ठिकाणी साजरा होतोय. आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क.